विद्युत अपघात शून्य करणं हेच विद्युत सुरक्षा सप्ताहाचे उद्दिष्ट. अधीक्षक अभियंता हेना गांगुर्डे. दिनांक 26 जून 2026 ते दिनांक 2 जुलै 2026 या कालावधीत देशभर राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा होतोय. सांगली जिल्ह्यामध्येही विद्युत निरीक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, डिस्ट्रिक्ट असोसिएशन ऑफ लायसन्स्ड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर सांगली, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सांगली व इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशन सांगली यांच्या एकत्रित सहभागाने राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. दिनांक 29/6/2026 रोजी इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशन हॉल सांगली इथं एकदिवसीय राष्ट्रीय सुरक्षा जनजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेमध्ये महावितरणचे तांत्रिक कर्मचारी व जिल्ह्यातील विद्युत ठेकेदार यांना विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुतार विद्युत निरीक्षक यांनी केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित बोकील यांनी दैनंदिन कामे पार पाडत असताना विद्युत सुरक्षेचे असलेले महत्त्व व त्याकरता करावयाच्या उपाययोजना याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळाचे अधीक्षक अभियंता हेना गांगुर्डे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विद्युत कायदे व नियम याबाबत माहिती दिली. तसेच जिल्ह्यात विद्युत कारणाने घडणाऱ्या अपघातांचा आढावा घेतला. त्या अनुषंगाने सदर अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्याकरता जाणीवपूर्वक काय प्रयत्न करण्यात येतील किंवा त्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याबाबत विविध सूचना केल्या. तसेच उपस्थित तांत्रिक कर्मचारी व विद्युत ठेकेदार यांना विद्युत सुरक्षेबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले. राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करताना विद्युत अपघात शून्य करणं हेच ध्येय असल्याचं त्यांनी त्यांच्या भाषणात आवर्जून नमूद केले. महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व मान्यवर व तांत्रिक कर्मचारी, विद्युत ठेकेदार यांनी विद्युत सुरक्षेबाबत शपथ घेऊन सुरक्षेबाबत कटिबद्ध असल्याचं दाखवून दिले. सदर कार्यक्रमास महावितरणचे कार्यकारी अभियंता तृप्ती दीपनकर, आशिष मेहता, युवराज पाटील, विजय माळी, सौरभ माळी, विजय पाटील, सहाय्यक विद्युत निरीक्षक सयाजी श्रीराम तसेच अशोक चव्हाण, अध्यक्ष डिस्ट्रिक्ट असोसिएशन ऑफ लायसन्स्ड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर सांगली, हिंदूराव यादव, अध्यक्ष इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सांगली, प्रमोद पाटील, चेअरमन इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशन सांगली, शीतल शहा, माजी अध्यक्ष विद्युत ठेकेदार संघटना व सांगली जिल्ह्यातील विद्युत ठेकेदार व महावितरणचे तांत्रिक कर्मचारी तसेच विद्युत निरीक्षण विभागाचे सहाय्यक विद्युत निरीक्षक सुजो देसाई, शाखा अभियंता उषा पाटील, जे.आर. शेटे उपस्थित होते. जिल्ह्यातील विद्युत ठेकेदार यांनी सदर कार्यक्रमाचा उत्साहाने सहभाग नोंदवला. मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच जिल्ह्यामध्ये विद्युत अपघात कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्यात येणार असल्याचं आश्वासन त्यांच्याकडून कार्यक्रमाच्या आयोजकांना देण्यात आले. विद्युत ठेकेदार संघटनेचे अमित कुलकर्णी, चेअरमन इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशन सांगली, प्रमोद पाटील, विद्युत ठेकेदार संघटनेचे माजी अध्यक्ष शीतल शहा यांनी आपल्या भाषणात विद्युत सुरक्षेबाबत आपली मतं उपस्थितांवर मते मांडली. तसेच सदर कार्यक्रमात सुचवण्यात आलेल्या सूचना पुढील वर्षभर अंमलात आणल्या जातील असं आश्वासित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हिंदूराव यादव, अध्यक्ष इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन सांगली यांनी केले.